नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुनला म्हणते, आजचा संपूर्ण दिवस हा तन्वी आणि अर्जुनचा असेल. कित्येक वर्षानंतर अर्जुनला त्याची तन्वी मिळाली आहे आणि तन्वीला तिचा अर्जुन मिळालाय. मग दोघांना एकमेकांसोबत वेळ नको का घालवायला, म्हणूनच आजचा खास दिवस हा माझ्या अर्जुनसाठी. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तुला कसं कळालं की आजचा दिवस किंवा तुझा एखादा दिवस मला हवा आहे? मी तर तुला काहीच म्हटलं नव्हतं. सायली म्हणते, मी तुमच्या डोळ्यात पाहिलं आणि मला कळालं, आणि तसंही मला तुमच्यासाठी एक खास दिवस द्यायचाच होता. मग आजच्याच दिला तर काय हरकत आहे. म्हणून ठरवलं की आजचा संपूर्ण दिवस हा फक्त तन्वी आणि अर्जुनचा. आता अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, खरंच तू कमाल आहेस बायको. म्हणजे बघ ना, तू माझ्या मनातल्या भावना अगदी बरोबर ओळखलीस. मला सुद्धा तुझा खास दिवस हवा होता. मला तुझ्यासोबत खूप वेळ घालवायचा होता, पण सगळ्यांचीच इतकी वेगवेगळी प्लन्स होती की मी गप्पच बसलो. मला तुझ्यासोबत असा एक दिवस घालवायचा आहे जसा की फ्रेंडशिप डे वगैरे, त्याप्रमाणेच. तर प्रतापराव म्हणतात, हा ठीक आहे रे, आमचा नंबर नंतर लागला तरी चालेल. आता सर्वजण अर्जुन आणि सायलीकडे पाहत असतात. अर्जुन गुडघ्यांवर बसत सायलीचा हात मागत सायलीला म्हणतो, तन्वी, आज तू माझ्यासोबत डेटवर येशील? आता मात्र सायली लाजू लागते. तर सर्वजण सायलीला प्रोत्साहन देतात आणि म्हणतात, हो म्हण सायली, हो म्हण आता. सायली लाजतच अर्जुनच्या हातात हात देत म्हणते, हो मी येईन. आता अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, जा पटकन तयार हो, आपण लगेच निघू. तर आता कल्पनाताई अर्जुन आणि सायलीला म्हणतात, सायली, अर्जुन कुठे जास्त लांब जाऊ नका, नाहीतर माझ्या जीवाला हुडहुड लागत राहील, मला काळजी वाटत राहील. तर प्रतापराव म्हणतात, आणि हो गाडी हळू चालव, पावसाचे दिवस आहेत हे विसरू नकोस. प्रतिमा हत्या म्हणतात, आणि अर्जुन शक्यतो बाहेरच काही खाऊ नका. तर अस्मिता काळजीने म्हणते, आणि सायलीला पावसाचं पाणी लागू देऊ नकोस. हा तर अर्जुन म्हणतो, हो. तर अश्विन म्हणतो, दादा डेट वगैरे हे सगळं काही ठीक आहे, परंतु सायली वहिनी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट विसरू नकोस. सर्वांना सायलीची काळजी वाटत असते. सगळेजण अर्जुनला अगदी सूचनांवर सूचना देत असतात. तर ते पाहून अर्जुन म्हणतो, सगळ्यांच्या सगळ्या सूचना देऊन वगैरे झाल्या असतील का नाही? म्हणजे अजून काही बाकी असतील तर सांगा, म्हणजे आमची डेट इथेच होईल, जाऊ का? तर त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो, चल तयार होत. तर त्याचवेळी आता पार्सल आलेलं असत ते आवाज देत म्हणतात, अर्जुन सर पार्सल. अर्जुन म्हणतो, हो आलोच. आता अर्जुन पार्सल घ्यायला जातो. आता अर्जुन पार्सल घेऊन येताच अस्मिता विचारते की हे काय आहे? तर अर्जुन अस्मिताला म्हणतो, मी आज माझ्या बायकोसोबत नाही तर माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत डेटवर जात आहे, सो हे तिच्यासाठीच. असं म्हणत तो सायलीला ते गिफ्ट देतो. सायली विचारते, आता हे काय आहे आणि गिफ्ट कशासाठी? तर अर्जुन सायलीला म्हणतो, आज मी माझ्या मैत्रिणीसोबत नवीसोबत डेटवर चाललो आहे, त्यामुळे आज तुला सायलीसारखं नाही तर तन्वीसारखं माझ्यासोबत डेटवर यायचं आहे, आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी मागवले आहे. चल वर जाऊन बघ. असं म्हणत आता वरजून सगळे डॉक्युमेंट वगैरे घेतो आणि रूमच्या दिशेने जायला निघालेला असतो. तर प्रतिमा म्हणतात, नीट ठेव रे. तर अर्जुन म्हणतो, हो ठेवणार. तर त्यानंतर सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया कॉन्स्टेबल ताईंना म्हणते, ताई, मला भेटायला कोणीतरी येणार आहे, पण प्लीज तिचे नाव तू रजिस्टरमध्ये वगैरे काही लिहू नकोस, कारण मला भेटायला कोणीतरी आलंय हे कोणालाही कळायला नको. ती व्यक्ती कोण आहे हे कोणालाच कळायला नको. तर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे. तर त्याचवेळी जी व्यक्ती प्रियाला भेटायला येणार ती व्यक्ती आलेली असते आणि आवाज देत म्हणते, प्रिया. आता तिला पाहून प्रिया खूप खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अर्जुन त्याच्या तन्वीची वाट पाहत असतो, आणि आता अर्जुनच्या समोर आलेली मुलगी म्हणजेच सायली नाही तर अर्जुनची लहानपणीची मैत्रीण
रीण तन्वी असते. सायलीने पूर्ण लूक चेंज केलेला असतो आणि अगदी तन्वी म्हणूनच ती अर्जुनच्या समोर आलेली असते. आता मात्र सायलीच हे बदललेलं रूप पाहून अर्जुनची काही नजर हटत नाही. अर्जुन मात्र सायलीमध्ये वेडा झालेला असतो. तो अगदी सायलीकडे पाहत असतो. सायली इतकी छान दिसत असते की अर्जुन तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो. आता सायली एक एक पाऊल पुढे टाकत ती गाडीमध्ये येऊन बसते, परंतु अर्जुन मात्र तिच्याकडे असा एकटक पाहत असतो की तो पूर्णपणे भान हरपून गेलेला असतो. सायली अर्जुनला भानावर आणण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुनच्या काही लक्ष नसतो. सायली चोराचा चिमटा काढते तेव्हा अर्जुन म्हणतो, आई ग दुखलं. तर सायली म्हणते, मग घरून जायचेच कशाला? तर अर्जुन म्हणतो, मग एवढं छान दिसायचंच कशाला? खरंच किती सुंदर दिसतेस. आता सायली लाजू लागते. तर अर्जुन म्हणतो, हो, ही माझीच सायली आहे, जी अगदी सायलीप्रमाणे आणि माझ्या बायकोप्रमाणे लाजतीये. तर अर्जुन म्हणतो, तन्वी कधी लाजायचीच नाही. सो आज मी माझ्या बायकोसोबत सायली सोबतच डेटवर चाललो आहे. तर सायली म्हणते, अच्छा असं आहे का? तर अर्जुन म्हणतो, हो. तर सायली म्हणते, ठीक आहे, मग मी नाही येत असं म्हणून सायली गाडीतून उतरणार. तर अर्जुन म्हणतो, थांब. तर मी अशीच चिडते. आता सायली हसू लागते. आता दोघेही डेटवर जाण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे प्रियाला कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, तुम्ही बोला, तोपर्यंत मी लक्ष ठेवून आहे. असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम तिथून निघून जातात. तरी ते प्रिया आणि प्रियाला भेटायला आलेली ती मुलगी आता दोघेही एकमेकांच्या समोर असतात. आता प्रिया त्या मुलीला म्हणते, तू स्कार्फ काढू शकतेस, ती आपल्यातलीच आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. आणि जोपर्यंत ती पहारा देते तोपर्यंत इथे कोणीही येणार नाही. ती मुलगी आता प्रियाला विचारते, तू मला का बोलावून घेतलेस? तर प्रिया तिला म्हणते, माझं तुझ्याकडे एक खूप महत्वाचं काम आहे आणि मला खात्री आहे की ते काम तूच करू शकतेस. तर आता ती मुलगी प्रियाला विचारते की कसलं काम? प्रिया म्हणते, सांगते. असं म्हणत प्रिया पहिल्यांदा कॉन्स्टेबल मॅडमकडे पाहते आणि कोणीही तिथे येत नाहीये याची खात्री करून घेते. कॉन्स्टेबल मॅडम लक्ष ठेवून असतात, कारण तिथे कोणीही फिरकू नये ही त्यांची जबाबदारी असते. आता प्रिया त्या मुलीला आपला प्लॅन सांगत म्हणते, मी काय सांगते ते नीट ऐक. एक खूप मोठा प्लॅन आहे, परंतु यामध्ये गोंधळ होऊन चालणार नाही. असं म्हणत आता सुभेदारांच्या विरुद्ध मोठा प्लॅन प्रियाने रचलेला असतो आणि तो काय आहे हे ते त्या मुलीला ती सांगत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन खूप खुश असतात. कितीतरी वर्षानंतर तन्वी आणि अर्जुनची भेट झालेली असते आणि म्हणूनच दोघेही डेटवर निघालेले असतात. दोघंही मज्जा मस्ती करत डेटवर निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण कॉफी पिण्यासाठी बसलेले असतात. तर कल्पनाताई म्हणतात, आता आपण निवांत आहोत, कारण घरामध्ये एकच बाळ आहे. परंतु घरात काही महिन्यांनी दुसरं बाळ आल्यानंतर आपल्याला श्वासही घ्यायला मिळणार नाही. रतापराव म्हणतात, मी काय म्हणतो कल्पना? खरं तर सांगायचं राहूनच गेलं, माझं रविराजशी बोलणं झालं. रविराज म्हणाला की त्याचा देवदर्शनाचा पहिला टप्पा अगदी व्यवस्थित पार पडला आहे. कल्पनाई म्हणतात, हो ना, खरंच उत्तम झालं. पण मी काय म्हणते, सुमन काल म्हणत होती की तिथीच्या भावाकडे राहायला जाणार आहे. मग प्रतिमा घरी एकटीच असेल ना? मी एक काम करू का, प्रतिमाला इथेच राहायला बोलवू का? प्रतापराव म्हणतात, उत्तम, काही हरकत नाही. तर आता कल्पनाताई म्हणतात, मी ना हे सायलीला फोन करून सांगते, ते खूप खुश होईल. अस्मिता म्हणते, मम्मा अगं काय हे, ते दोघं बाहेर फिरायला गेलेत आणि आता फोन करून तू तिच्याशी अशा गप्पा मारत राहणार आहेस का? कल्पना ताई म्हणतात, अगं पण मी जर फोन केला तर आपल्याला कळेल तरी ना की सायली अगदी व्यवस्थित आहे की नाही. तर प्रतापराव म्हणतात, अगं ते दोघेही नवरा बायको डेटवर गेलेत आणि आता तू त्यांना फोन करून त्रास देणार आहेस का? तर अस्मिता म्हणते, नाही तर काय, तू उगाच कशाला कबाब में हड्डे होतेस. तर आता प्रतापराव अश्विनकडे पाहतात
अश्विन मात्र शांतच असतो, उदास असतो. तर प्रतापराव अश्विनला विचारतात, अश्विन बाळा काय झालंय? अश्विन हणतो नाही डॅड, काही नाही. तर दुसरीकडे सायली, अर्जुन खूप खुश असतात. आता सायलीला एका ठिकाणी मक्याची कंज दिसतात आणि आता मात्र सायलीला काही रावत नाही. ती अर्जुनला घ्यायलाच सांगते. बाहेर खूप छान थंडगार पाऊस पडत असतो आणि त्यात सायली आणि अर्जुनला मक्याच कंज एन्जॉय करायचं असतं. कितीतरी दिवसांनी सायली आणि अर्जुन या दोघांनी एकमेकांसाठी वेळ काढलेला असतो आणि म्हणूनच दोघेही खूप खुश असतात. आता मक्याच कंज घेत ते खात खात ते पुढे डेटवर जाण्यासाठी निघून जातात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अश्विन अस्वस्थ असतो, परंतु आपली अस्वस्थता तो कोणाला काहीच सांगत नाही. अश्विन म्हणतो, मला एक काम आहे आणि ते खूप महत्वाचे आहे, मी रूममध्ये निघून जातो. असं म्हणत अश्विन रूममध्ये निघून जाणार, परंतु प्रतापराव आवाज देत म्हणतात, अश्विन थांब. अश्विन काही थांबत नसतो. कल्पनाताई आवाज देतात, अश्विन. प्रतापराव पुन्हा एकदा आवाज देत म्हणतात, अश्विन थांब. आता मात्र अश्विन तिथेच थांबतो. प्रतापराव, कल्पनाताई, अस्मिता अश्विनकडे जातात. प्रतापराव त्याच्या खांद्यावर हात ठेवतात, त्याला आधार देतात आणि त्याला म्हणतात, अश्विन मी तुला मघापासून पाहतोय, तू शांत आहेस. काय झालंय? काय घडलंय? का तू शांत का आहेस? अश्विन म्हणतो, नाही डॅड, अहो काहीच नाही, मी आपला असंच. तर त्यावेळी कल्पनाताई अश्विनला म्हणतात, अश्विन तू परत प्रिया आणि तिच्या बाळाचा विचार करतोयस का? अश्विन, अरे तिच्या आणि तिच्या बाळाचा आणि तुझा काही संबंध नाही, तरी सुद्धा तू स्वतःला त्रास करून का घेतोयस बाळा? अश्विन म्हणतो, मम्मा कितीही ठरवलं ना तरी हा विषय निघाला ना की मला रेसलेस व्हायला होतं, मला त्रास होतो मम्मा. प्रतापराव अश्विनची बाजू समजून घेतात आणि अश्विनला म्हणतात, अश्विन हे बघ, या सगळ्यातून तुला बाहेर पडायला हवं. तूच आम्हाला सांगतोयस ना की हे सगळं काही विसरा आणि पुढे चला म्हणून, परंतु तूच तर पुढे चालत नाहीयस, तू त्याच गोष्टीमध्ये अजूनही अडकून आहेस. तर अश्विन म्हणतो, डॅड मी ह्या सगळ्यातून बाहेर पडेल असं मला वाटत नाही, इतक्यात तरी ते शक्य वाटत नाहीये. असं म्हणत अश्विन तिथून जाणार तर अस्मिता त्याला थांबवत म्हणते, अश्विन थांब. अश्विन आपल्याला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडावंच लागेल. अश्विन अरे तुझ्यासमोर तुझं अख्खं आयुष्य आहे आणि पुढचा प्रवास आपल्याला दोघांनाही करायचा आहे. मग अश्विन मी जर पुढे जाते तर माझा हात धरून तू सुद्धा पुढे चल ना. असं म्हणत आता अस्मिता आपल्या भावाला समजावत असते, त्याला मायेचा आधार देण्याचा प्रयत्न करत असते. आधाराचा हात खांद्यावर ठेवत अश्विनला म्हणते, हे बघ अश्विन, तुला हे सगळं काही कठीण जातंय, कारण तुम्ही अजूनही कागदोपत्री वेगळे झालेलेच नाहीयेत, तुमचा अजूनही डिवोर्स झालेला नाहीये. अश्विन हे बघ, ज्यावेळी तुमचा डिवोर्स होईल त्यावेळी या सगळ्या गोष्टी तुझ्या मनातून कायमच्या निघून जातील. अश्विन आता विचार कर आणि लवकरात लवकर त्या प्रियाला डिवोर्स दे. प्रतापराव अश्विनला म्हणतात, अश्विन हे बघ, आम्हा सगळ्यांनाच वाटते की डिवोर्सची प्रोसेस तू लवकरात लवकर सुरू करावी. आता सर्वच जण प्रियासोबत डिवोर्स घे हे ज्यावेळी सांगतात त्यावेळी अश्विनी या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतो. दुसरीकडे पाहायला मिळत सायली अर्जुन त्यांच्या डेटच्या ठिकाणी आलेले असतात. आता अर्जुनने सायलीला डेटवर ज्या ठिकाणी आणलेलं असतं ते ठिकाण पाहून सायली खूप खुश होते आणि अर्जुनला म्हणते, तुम्ही मला इथे डेटवर घेऊन आला आहात का? तर अर्जुन म्हणतो, हो. सायली म्हणते, बरं झालं मला तुम्ही इथे घेऊन आलात, मला वाटलं होतं की तुम्ही आज सायलीसोबत नाही तर नवीन सोबतच डेटवर जात आहात, म्हणजेच कुठल्यातरी एखाद्या महागड्या आणि श्रीमंत ठिकाणी तुम्ही घेऊन जाल, पण तसं मी नाही केलंत. खरंच मला खूप आवडले हे ठिकाण. तर अर्जुन म्हणतो, मला माहीत आहे की मी तन्वीसोबत डेटवर आलो आहे आणि म्हणूनच मी अशा ठिकाणी आलोय. तुला माहीत नसेल, तन्वीसोबत आम्ही कधीतरी असे बाहेर फिरायला गेलो किंवा चांगल्या हॉटेलमध्ये गेलो तर तन्वी तिथे काय ऑर्डर करायची? वडापाव. सायली म्हणते, आठवतं ना
आणि मग मी शांतपणे वडापाव खात बसायची. सगळेजण माझ्याकडे पाहायचे आणि म्हणायची, ही मुलगी वडापाव कशी काय खातेय? तर अर्चन म्हणतो, हो ना. तर त्याचवेळी आता ते दादा वडापाव तळत असतात. ते सायलीला आवाज देत म्हणतात, ताई अहो मी छान गरमागरम वडे तळतोय, तुम्हाला हवे आहे का? परंतु त्या अगोदर अर्जुनने गरमागरम आल्याची चहा आणि कडक कॉफीची ऑर्डर दिलेली असते आणि सायली म्हणते, अहो आपण वडापाव खाऊयात का? अर्जुन मान डोलावत नकार देत असतो, पण सायली ऑर्डर देत म्हणते, हो दादा 2 वडापाव आणि त्याच्यासोबत भरपूर साया मिरच्या. तर घाईने वडापाव खायला सुरुवात करते. अर्जुन मात्र सायलीकडे पाहतच बसतो. वडापाव आणि ती मिरची खाताना सायलीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद. सायली म्हणते, वाव खरंच कमाल आहे, कमाल टेस्ट आहे. खरं सांगू का वडापाव आणि मिरची हे खाण्या इतकं सुख कुठल्याच वस्तूमध्ये नाही. याची टेस्ट इतर कुठल्याच पदार्थाला येऊ शकत नाही. कमाल आहे, कमाल असं म्हणत सायली अगदीच मनापासून आणि मन भरून तो वडापाव खात असते. सायली अर्जुनला म्हणते, इतका छान गरमागरम वडापाव आणि त्याच्यासोबत अशा या खारवलेल्या मिरच्या, खरंच वाह वाह अप्रतिम. आता मात्र सायली ज्या पद्धतीने ऍक्टिंग करत असते, अर्जुन मात्र तिच्याकडे पाहून हसत असतो. अर्जुनची काही नजर हटत नसते आणि म्हणूनच सायली अर्जुनला विचारते, काय बघतोयस? अर्जुन म्हणतो, सायलीतल्या तन्वीला बघतोय. आता सायलीला वडापाव सोबत मिरच्या खायला भरपूर आवडत असतात, तर सायली मिरच्या खात असते. अर्जुन मात्र तिच्याकडे पाहतच बसतो. सायलीच्या मिरच्या खाऊन संपतात. सायली पुन्हा एकदा दादांना म्हणते, दादा अजून थोड्या मिरच्या द्या असं म्हणत सायली मिरच्या खात असते आणि अशा तिखट मिरच्या सायली अगदी बिंदास्त खाते. हे पाहून अर्जुन थक्काच होतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. अस्मिता अश्विनला म्हणते, अश्विन आता कसला विचार करतोयस? डिवोर्सची प्रोसेस सुरू करूयात ना? तर अश्विन थोडा विचार करतो आणि अस्मिताला म्हणतो की मला कळतेय की आम्हा दोघांना कायद्याने वेगळं होणं खूप गरजेचं आहे, पण खरं सांगू का, ही जर प्रोसेस सुरू केली तर त्यानंतर इयरिंग्स असणार, आपल्याला तिथे जावं लागणार आणि काउन्सिलिंग असणार आणि मग त्या निमित्ताने ती प्रिया परत परत माझ्या डोळ्यासमोर येत राहील आणि मला कुठल्याही परिस्थितीत मला ती माझ्या डोळ्यासमोर नको आहे. मला मान्य आहे, मला आता तिच्याकडून ताबडतोब डिवोर्स मिळेल, कारण सत्य अख्ख्या जगाला कळालं आहे. परंतु आता मला या प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये नाही पडायचं आहे. तर प्रतापराव अश्विनला समजावत म्हणतात, अश्विन तू या प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये पडू शकत नाहीयेस, कारण तू अजूनही या दुःखातून बाहेरच येत नाहीयेस. अश्विन अरे, तू जर या दुःखातून बाहेर आलास तरच तू प्रॅक्टिकल विचार करू शकतोस. अर्जुन हे सुद्धा एक विचित्र सर्कल आहे रे, आणि या सगळ्यातच तू गुरखटला आहेस. तर कल्पनाताई अश्विनला म्हणतात, हे बघ बाळा, प्रियाला आणि तुला जर म्हणतो मम्माचा फोन असं म्हणत अर्जुन फोन उचलतो आणि स्पीकरवर ठेवतो आणि म्हणतो, बोल मम्मा. कल्पनाताई म्हणतात, काय मग लव बर्ड्स मजा करताय ना? तर अर्जुन म्हणतो की हो मम्मा. तर आता अर्जुनला कल्पनाताई म्हणतात, बरं अर्जुन, तू सायलीला बाहेरची चहा कॉफी सुद्धा देऊ नकोस. आता अर्जुन आणि सायली चहा आणि कॉफीच्या कपकडे पाहतात. तर कल्पनाताई पुढे म्हणतात, आणि हो बाहेर तिला तळलेला कुठलाही पदार्थ देऊ नकोस. आता मात्र सायली अर्जुन त्या वडापावच्या कढईकडे पाहतात आणि दोघंही शांतच होतात. सायली मात्र वडापाव आणि मिरच्या एन्जॉय करत असते. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, सात्विक काही ऑर्डर कर चालेल? अर्जुन म्हणतो, हो सात्विकच ऑर्डर केला आहे. तर त्याचवेळी सायली त्या दादांना आवाज देत म्हणते, दादा अजून मिरच्या द्या. कल्पनाई म्हणतात, अर्जुन सायली मिरच्या मागते का? अरे तिला मिरच्या खायला देऊ नकोस. तर आता अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली अर्जुनला म्हणते, आईंना सांगा घरातल्या मिरच्या संपल्यात, तेच मी घेत आहे. तर अर्जुन म्हणतो, अगं तुझी सून आता सुद्धा घरचा विचार करते. डेटवर आलोय पण घरात काय आहे काय नाही हेच तिचं चाललंय. आता ती मला बाजारात घेऊन आलीय
आणि घरातील मिरच्या संपल्यात म्हणून मिरच्या घेते. तर आता सायली अर्जुनला ॲक्टिंग करत म्हणते, अहो या मिरच्या घेऊ ना. तर आता अर्जुन म्हणतो घे, पण बस झाल्या असं म्हणत अर्जुन आता त्या मिरच्या ठेवायला सांगत असतो. तर कल्पना ताई म्हणतात, अरे अर्जुन नको का नको, घरात मिरच्या संपल्यात घेऊ देत ना तिला. तर अर्जुन म्हणतो घे ना घे असं म्हणत आता अर्जुन कल्पना ताईंना म्हणतो, मम्मा आता मी फोन ठेवतो नंतर बोलेन असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो नाही आता मिरची खायची नाही. सायली म्हणते, अहो असं काय करताय, अजून अर्धा वडापाव आणि अर्धी मिरची बाकी आहे, जर मी खाऊ नको तर मग तुम्हाला खावी लागेल. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मी खाईन, पण बाळाच्या नावाखाली तुला काही बाहेरच खाऊ देणार नाही असं म्हणत आता अर्जुन वडापाव आणि मिरची खातो. अर्जुनला मिरची इतकी तिखट लागलेली असते की तिला त्रास होऊ लागतो. आता सायली अर्जुनला पाणी देते. तर आता सायली अर्जुनाला म्हणते, अहो तुम्हाला ही तिखट लागली का, मिरची तर अजिबातच तिखट नव्हती, पण बरं एका मिरचीने 6 फुटी माणसाच्या डोळ्यात मात्र पाणी आणलं. अर्जुन हणतो, कॉमेडी तुला ना कधी काय सुचेल काहीच कळणार आहे. अर्जुनच्या मिरचीचा ठसका काही अजूनही गेलेला नसतो. तर त्यावेळी सायली त्या दादांना विचारते, दादा साखर आहे का. तर दादा म्हणतात की हो असं म्हणत अर्जुनला थोडी साखर खायला देतात. तेव्हा कुठे अर्जुन शांत होतो. अर्जुन म्हणतो बरंच आता आपण घरी जायला निघूयात. सायली म्हणते, अहो पण मिरच्या घ्यायच्या आहे ना. अर्जुन म्हणतो आयुष्यात मी मिरच्या खाणार नाही, आणि आता प्लीज त्या मिरच्यांचे नावही काढू नकोस. सायली म्हणते, अहो पण आईंना दाखवायला तर घ्याव्या लागतीलच ना. आता मात्र अर्जुन कडे दुसरा काही पर्यायच नसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि अर्जुन घरी आलेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली आणि तन्वी तूच आहेस तरी या दोघांमध्ये तू जलस का होतेस. तर सायली अर्जुनला म्हणते, कारण आपल्या दोघांमध्ये कोणीही आलेलं मला चालणार नाही. सायली अर्जुनला म्हणते, आपल्या दोघांमध्ये कोणीही आलेलं मला चालणार नाही, अगदी तन्वीसुद्धा नाही. तर त्याचवेळी सायलीला आता कुसुमताईंचा फोन आलेला असतो. सायली म्हणते, बोल कुसुमताई काय झालंय. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, सायली आत्ताच्या आता तू आश्रमात येतेस का, मधुभाऊ बेशुद्ध पडलेत. सायली अर्जुन धावत पळत आश्रमात जातात. सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ काय झालं, तुम्ही कशाचा ताण घेतलाय का. तर मधुभाऊ म्हणतात, आश्रमाची मला काळजी वाटते. तर आता सायली मधुभाऊंच्या हातात घेते आणि म्हणू लागते, मधुभाऊ काळजी करू नका, यापुढे आश्रमाची संपूर्ण जबाबदारी माझी. तर दुसरीकडे प्रिया सचिनला म्हणते, त्या सायलीला आश्रम सांभाळून अनाथांच्या नाथ व्हायचे आहे ना, मग याच अनाथांचा वापर करून सायली आणि अर्जुनला आता उद्ध्वस्त करायचा आहे. आता प्रियाचा नक्की काय डाव असेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.